सुप्रीम कोर्टची तरतूद भाग 5 प्रकरण 4 मध्ये केलेली आहे. भाग 5 प्रकरण 4 मध्ये कलम 124 ते 147, कलम 124 ते कलम 147 मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. सुप्रीम कोर्टची 124 ते 147 मध्ये सुप्रीम कोर्टबद्दल तरतूद करण्यात आलेली आहे. नंतर सुप्रीम कोर्टबद्दल माहिती पाहत असताना सुप्रीम कोर्टच्या सदस्यांची संख्या संसद रेग्युलेट करतं किंवा सुप्रीम कोर्टला रेग्युलेशन करायचं काम कोण करतं? संसद करते. संख्या, पगार हे कोण ठरवतं? तर सुप्रीम कोर्ट ठरवतं. सुप्रीम कोर्टच्या सदस्यांची संख्या, पगार हे संसद ठरवते. सगळे कोर्ट सुप्रीम कोर्टच्या अंडर येतात. अकॉर्डिंग टू द गव्हर्नमेंट ऑफ ॲक्ट 1935 यानुसार FCI नाव होतं. 1931च्या कायद्यानुसार FCI नाव होतं. पण नंतर 28 जानेवारी 1950ला सुप्रीम कोर्ट हे नाव देण्यात आलं. 28 जानेवारी 1950ला सुप्रीम कोर्ट हे नाव देण्यात आलं. नंतर फेडरल कोर्टपेक्षाही मोठा अधिकार देण्यात आलेला आहे. स्टार्टिंगला 8 जजेस होते. 1950ला. 1956ला 10+1 केलं. 1960ला 13+1 केलं. 1977ला 17+1 केलं. 1986ला 25+1, 2008ला 30+1 आणि 2019ला 33+1 अशा टोटल 34 जजेस आहेत. 2019च्या कायद्यानुसार 33+1 असे 34 जजेस आहेत. 1956ला 11, 1960ला 14, 1977ला 18, 1986ला 26, 2008ला 31 आणि 2019ला 33+1 म्हणजे 34. कलम 124 न्यायाधीशांची संख्या संसद ठरवेल. न्यायाधीशांची संसद ठरवते. न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती स्वतःच्या सहीनिशी करतात अधिपत्राद्वारे. तो न्यायाधीश 65 वर्षापर्यंत पदावरती राहतो. 65 वय पूर्ण होईपर्यंत पदावरती राहतो. स्वतःहून राजीनामा देईल. राष्ट्रपतींना संबोधून. पात्रता कलम 124 मध्ये पात्रता दिलेली आहे. उच्च न्यायालयात 5 वर्ष न्यायाधीश असावा. भारताचा नागरिक असावा. हायकोर्टमध्ये 10 वर्ष वकिलीचा अनुभव असावा आणि कायदेपंडित असावा. उच्च न्यायालयात 5 वर्ष न्यायाधीश, भारताचा नागरिक, हायकोर्टमध्ये 10 वर्ष वकिली आणि कायदेपंडित असावा. 124 124मध्ये 124(1) नंबर ऑफ जजेसबद्दल आहे. 124(2) नेमणूक कोण करतं त्याबद्दल आहे. 124(3) पात्रतेबद्दल आहे. 124(4) रिमूव्हलबद्दल आहे. 124(5) रिमूव्हलची कारणं आहेत. 124(6) शपथ. 124(6) शपथ. रिमूव्हल संसदेच्या विशेष बहुमताने यांना रिमूव्ह केलं जातं. संसदेच्या विशेष बहुमताने यांना रिमूव्ह करता येऊ शकतं. नंतर यासाठी रिमूव्ह करण्यासाठी रिझन 124(5) मध्ये दिलेलं आहे. गैरवर्तणूक आणि अक्षमता. इनकॅपॅसिटी अँड प्रूव्ड मिसबिहेवियर. शपथ राष्ट्रपतीसमोर तिसऱ्या अनुसूचीनुसार घेतली जाते. तिसऱ्या अनुसूचीनुसार राष्ट्रपती समोर शपथ घेतात. प्रायव्हेट प्रॅक्टिससाठी प्रतिबंध केलेला आहे. 7व्या मध्ये म्हणले. न्यायाधीशांची नेमणूक करताना राष्ट्रपतींना इतर न्यायाधीश आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे सरन्यायाधीशांचा सल्ला घेणं बंधनकारक आहे. यानुसार फर्स्ट जजेस केस 1982ला झाली. यानुसार कन्सल्टेशन इज नॉट कॉन्करन्स. सल्ला हा बंधनकारक नव्हता. CGIचा सल्ला बंधनकारक नव्हता. नंतर विचारांचा आदानप्रदान होता फक्त. सेकंड जजेस केस 1993. कन्सल्टेशन इज इक्वल टू कॉन्करन्स. पण हा सल्ला देताना CGIने 2 सिनियर जजेसचा सल्ला घ्यावा. CGIने सल्ला घेताना 2 सिनियर मोस्ट जजेसचा सल्ला घ्यावा. सेकंड जजेस केस 1993. नंतर थर्ड जजेस केस 1998. CGIने कन्सल्टेशन इज अ कॉन्करन्स बट CGIने सल्ला देताना 4 जजेसची विचारविनिमय करावा. अशा 2 जणांनी जर नकार दिल्यास शिफारस करू नये. सिनियर मोस्ट असणारा जजेस हाच CGI होईल. सिनियर मोस्ट असणारा जज सगळ्या जजेसमध्ये 34+1 मध्ये जो सिनियर मोस्ट असेल तोच CGI होणार. सेकंड जजेस केस 1993 मध्ये म्हटलेलं आहे. सिनियर मोस्ट जज हाच CGI होणार. सिनियर मोस्ट जज हाच सरन्यायाधीश होईल. 1993 सेकंड जजेस केस. कलम 125 न्यायाधीशांचे वेतन. 125 मध्ये न्यायाधीशांच्या वेतनाबद्दल बोललेलं आहे. संसद डिटरमाइन करेल. नेमणुकीनंतर कमी करता येणार नाही. संचित निधीवरती प्रभारित आहे. यांचे वेतन संचित निधीवरती प्रभारित आहे. नंतर 2018 मध्ये CGIचं वेतन 2,80,000 तर जजेसचं वेतन 2,50,000 केलेलं आहे. रिमूव्हलची प्रोसेस. चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या जजेसच्या रिमूव्हलची प्रोसेस. रिमूव्ह करत असताना रिमूव्हल हे 124(4) मध्ये दिलेलं आहे. रिमूव्हल 124(4) दिलेलं आहे. कारण 124(5) मध्ये दिलेले आहेत. आणि रिमूव्हलची प्रोसेस काय बघा. रिमूव्हलची प्रोसेस संविधानात दिलेली नाही आहे. जजेस इन्क्वायरी ॲक्ट 1968 नुसार जजेस इन्क्वायरी ॲक्ट 1968 मध्ये याची तरतूद दिलेली आहे. याच्यामध्ये 100 लोकसभा सदस्य आणि 50 राज्यसभा सदस्य यांनी सहीचा ठराव द्यावा लागतो. स्पीकर वर चेअरमन हा ठराव मांडायला परमिशन देतील किंवा नाकारतील. जर ठराव पास केल्यास
3 मेंबरची कमिटी तयार केली जाईल. याच्यामध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया, चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट आणि कायदे पंडित. चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट, चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि हायकोर्टचे कायदे पंडित असेल. नंतर व्हॅलिड कारण असल्यास ठराव पास केला जातो 2/3 बहुमताने. दुसऱ्या सभागृहातही 2/3 बहुमताने, विशेष बहुमताने 2/3 प्रेझेंट अँड वोटिंगच्या 2/3 प्रेझेंट अँड वोटिंगच्या 2/3ने पास करणं गरजेचं आहे. राष्ट्रपती रिमूव्ह करतात आणि नंतर लास्टला राष्ट्रपती त्यांना रिमूव्ह करतील. याच्यानंतर आहे 126 कलम 126 ॲक्टिंग चीफ जस्टिस, नंतर ॲडव्हॉक जजेस आणि रिटायर्ड जजेस. ॲक्टिंग चीफ जस्टिस राष्ट्रपती नियुक्त करतात जर CJI अब्सेंट किंवा क्षमता नसल्यास, आणि ही नेमणूक क्षमता नसल्यास राष्ट्रपती नियुक्त करतील. ॲडव्हॉक जजेस CJI नियुक्त करेल हायकोर्टच्या जजला इफ जजेस आर लेस, एखाद्या एक किंवा एकपेक्षा जास्त सेशनसाठी ॲडव्हॉक जजेस असतील. रिटायर्ड जजेस चीफ जस्टिस ऑफ इंडिया रिक्वेस्ट करतील, राष्ट्रपतीची परवानगी घेतील आणि त्या पर्टिक्युलर जजेसला रिक्वेस्ट करतील आणि तात्पुरत्या कामासाठी भत्ता राष्ट्रपती ठरवतात, यांचा भत्ता राष्ट्रपती ठरवतील. रिटायर्ड जज 128, ॲडव्हॉक जज 127 आणि ॲक्टिंग जज 126. 129 सुप्रीम कोर्ट हे अभिलेख न्यायालय आहे, शिक्षा देऊ शकते. सुप्रीम कोर्टच्या अवमानाबद्दल सगळ्या कोर्टला अधिकार मिळालेला आहे. 6 महिने किंवा 2,000 रुपये दंड देऊ शकते. 6 महिने शिक्षा किंवा 2,000 रुपये दंड देऊ शकते. 1991 हायकोर्टला दुय्यम 1991 पासून सर्व न्यायालयात ते लागू केलेले. 1991 130 कलम सुप्रीम कोर्टचे स्थान CJI नेमून देईल अशा ठिकाणी राष्ट्रपतीच्या परवानगीने. दिल्लीला आहे. स्थान कुठे? दिल्लीमध्ये आहे. 131 प्रारंभिक न्याय क्षेत्र, ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन, मूळ अधिकारिता, केंद्र व राज्य यांच्यातील वाद सोडवणं, प्रेसिडेंट व्हाईस प्रेसिडेंट यांच्या निवडणुकीचा वाद, UPSC इलेक्शन कमिशन, चेअरमन सदस्य यांची इन्क्वायरी फक्त सुप्रीम कोर्टच करू शकतं. याबाबत फक्त सुप्रीम कोर्टच सुनावणी घेते. याबाबत फक्त सुप्रीम कोर्टच सुनावणी घेऊ शकते. नंतर कलम 132 अपील अधिकारिता, अपील करण्याचा अधिकार. सुप्रीम हायकोर्टच्या निर्णयांवर अपील करता येते. यासाठी हायकोर्टचं सर्टिफिकेशन गरजेचं आहे. 133 कलम काय सांगते? दिवाणी अधिकारांबाबत आहे. दिवाणी अपील आहे. 134A फौजदारी अपील आहे आणि 134A अपीलचं प्रमाणपत्र. 134A सुप्रीम कोर्ट अपीलचं प्रमाणपत्र 134A मध्ये तरतूद केलेली आहे. नंतर आहे 135 फेडरल कोर्टचे अधिकार आता सुप्रीम कोर्टने वापरणे. फेडरल कोर्टचे अधिकारिता सुप्रीम कोर्टने वापरले. 135 मध्ये म्हटलेलं आहे. 136 सुप्रीम कोर्ट स्वविवेकानुसार स्वतः पुढे अपील घेईल. सुप्रीम कोर्ट स्वविवेकानुसार स्वतः पुढे अपील घेईल. स्पेशल अपील 136 मध्ये दिलेले आहेत. स्पेशल अपीलची केस 136 मध्ये दिलेली आहे. 137 सुप्रीम कोर्टच्या निर्णयाचे पुनर्विलोकन करते. सुप्रीम कोर्ट स्वतःच्या निर्णयाचे पुनर्विलोकन करते. 137 नुसार ज्युडिशियल रिव्ह्यू स्वतःच्या निर्णयाबद्दल 137 मध्ये. 138 संसद कायद्याद्वारे सुप्रीम कोर्टचे अधिकार क्षेत्र वाढवू शकेल. संसद कायद्याद्वारे सुप्रीम कोर्टचं अधिकार क्षेत्र वाढवू शकेल. संसद कायद्याद्वारे सुप्रीम कोर्टचं अधिकार क्षेत्र वाढवलं जाईल. 138 मध्ये म्हटलेलं. 139 रीट ज्युरिस्डिक्शन रीट काढण्याचा अधिकार. फंडामेंटल राईट्सच्या अंमलबजावणीसाठी फक्त रीट काढता येतील. 139 मध्ये म्हटलेलं आहे. आणि ट्रान्सफर ऑफ केसेस 139A मध्ये म्हटलेलं आहे. 139 आहे ट्रान्सफर ऑफ केसेस आणि 139 रीट ज्युरिस्डिक्शन म्हटलेलं आहे. फर्स्ट पण आहे हेबियस कॉर्पस आहे देवोपस्थिती, सदैव उपस्थित राहणे. मॅन्डॅमस परमादेश आहे. आम्ही आज्ञा देतो की राष्ट्रपती, राज्यपाल, हायकोर्ट. परमादेश आम्ही आज्ञा देतो की राष्ट्रपती, राज्यपाल, हायकोर्ट, चीफ जज खाजगी विरुद्ध काढता येत नाही. मॅन्डॅमस राष्ट्रपती, राज्यपाल, चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट खाजगी विरुद्ध काढता येत नाही. नंतर प्रोहिबिशन प्रतिबंध करतो की प्रतिबंध करणं हे प्रशासकीय व खाजगी विरुद्ध नाही. प्रशासकीय व खाजगी विरुद्ध काढता येत नाही प्रतिबंध. सर्शिओररी प्राकर्षण असे प्रमाणित करण्यात येते. म्हणजे प्राकर्षण आहे. आणि को-वॉरंटो म्हणजे काय? कोणत्या अधिकाराने. मंत्री, खाजगी व्यक्ती याविरुद्ध मांडता येत नाही. न्यायिक, अर्धन्यायिक, प्रशासकीय आस्थापनाविरुद्ध मांडता येत नाही. कलम 133 दिवाणीबाबत सुप्रीम कोर्टने सांगितल्यास अपील ॲक्सेप्ट केलं जातं. 133 कलमानुसार आहे. 134 मृत्यूदंडाची शिक्षा. 139 दिवाणीबाबत आहे. सुप्रीम कोर्टने सांगितल्यास अपील ॲक्सेप्ट केलं जातं. दिवाणीबाबत सुप्रीम कोर्टने सांगितल्यास अपील ॲक्सेप्ट केलं जातं. 20,000 रुपये असलेल्या वादच मध्ये सुप्रीम कोर्टमध्ये होते, पण 30वी घटनादुरुस्तीनुसार हे रिमूव्ह केलं आहे. 30वी घटनादुरुस्तीनुसार रिमूव्ह केलेलं आहे. 1972 झाली रिमूव्ह केलेलं आहे. 134 मध्ये काय म्हटलेलं आहे? मृत्यूदंडाची शिक्षा असल्यास हायकोर्टने सुप्रीम कोर्टकडे रेफर केल्यास अशा वेळीच करता येते मृत्यूदंडाची शिक्षा. जेव्हा सबऑर्डिनेट कोर्टची ऑर्डर रिव्हर्स करून हायकोर्ट एखाद्या त्याला सोडते तेव्हा अपील करता येत नाही. जेव्हा सबऑर्डिनेट कोर्टची ऑर्डर रिव्हर्स करून हायकोर्ट एखाद्याला सोडते त्यावेळेस अपील करता येत नाही.
134मध्येच म्हणलेलं आहे मृत्यूदंडाची शिक्षा असल्यास, आणि 133 दिवाणीबाबत. 140 कलम 170ला जन्मठेप व तुरुंगवास ॲड केले आधी जे मृत्यूदंड होते. तर संसद कायद्याद्वारे सुप्रीम कोर्टला सहाय्यभूत अधिकार देईल. 141 कलम सुप्रीम कोर्ट घोषित केलेले सर्व कायदे कोर्टला बंधनकारक आहेत. सुप्रीम कोर्टने घोषित केलेले कायदे सर्व इतर कोर्टला कायदे बंधनकारक आहेत. नंतर 143 कलम 143 कलम आहे 143 कलम सुप्रीम कोर्टने हायकोर्टचा सल्ला घेईल. सुप्रीम कोर्ट हायकोर्टचा सल्ला घेईल. राष्ट्रपती सुप्रीम कोर्टचा सल्ला मागवतील. राष्ट्रपती सुप्रीम कोर्टचा सल्ला घेतील. राष्ट्रपती प्रेसिडेंट सुप्रीम कोर्टचा सल्ला घेतील. असा सल्ला तो 2 बाबतीत मागू शकतो. जनतेच्या IMP प्रश्नाबाबत आहे बंधनकारक नाही आहे. संविधान निर्मितीच्या आधीच्या कायद्यांबाबत आहे यावेळेस सल्ला देणं बंधनकारक आहे. आतापर्यंत 15 वेळा सल्ला मागितलेला आहे. 143 परत 142 कलममध्ये काय म्हणलेलं आहे, सुप्रीम कोर्ट हुकुमनामा काढेल व तो संसद कायद्याद्वारे संपूर्ण भारतात लागू होईल. सुप्रीम कोर्ट हुकुमनामा काढेल व तो संपूर्ण भारतात लागू होईल. कलम 144 मुलकी व न्यायिक प्राधिकाऱ्यांनी सुप्रीम कोर्टच्या सहाय्यासाठी काम करणे. मुलकी व न्यायिक प्राधिकाऱ्यांनी सुप्रीम कोर्टच्या सहाय्यासाठी काम करणं कलम 144मध्ये म्हटलेलं आहे. आणि सुप्रीम कोर्टच्या विरोधात भूमिका घेऊ नये. कलम 145 सुप्रीम कोर्टच्या कामकाजासाठी नियम बनवणे. 145मध्ये सुप्रीम कोर्ट स्वतःच्या कामकाजासाठी नियम बनवू शकते. 146 सुप्रीम कोर्ट अधिकारी सेवक यांचा खर्च. सुप्रीम कोर्टला स्टाफ ठरवण्याचा अधिकार आहे. चीफ जस्टिस ऑफ इंडिया राष्ट्रपतीची मान्यता आवश्यकता आहे. यांचे पगार ETCची तरतूद आहे. नंतर 147 अर्थ लावणे. 146 सुप्रीम कोर्टचा स्टाफ ठरवण्याचा अधिकार आहे. 14 मिनिटात झालं का? हायकोर्टमध्ये बघा, हायकोर्ट भाग 6 प्रकरण 5 हायकोर्ट हे 214 ते 231मध्ये तरतूद आहे. सुप्रीम कोर्टच्या अंडर काम करतं. स्टार्टिंगला 1862ला कोलकाता मुंबई मद्रासमध्ये हायकोर्ट होतं. 1862ला हायकोर्ट होतं. कोलकाता मुंबई मद्रासला होता. 1866ला अलाहाबादला हायकोर्ट झाला. कलम 214 ते 231 प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल. सध्या 25 उच्च न्यायालये आहेत. 231 7व्या घटनादुरुस्तीनुसार 2 किंवा अधिक राज्यांसाठी कलम 214 ते 231 मध्ये तरतूद केलेली आहे. 231व्या कलमानुसार 7व्या घटनादुरुस्तीनुसार 231 कलमामध्ये 7व्या घटनादुरुस्तीनुसार 2 किंवा अधिक राज्यांसाठी एकच उच्च न्यायालय असू शकते असं म्हटलेलं आहे. 231मध्ये 7वी घटनादुरुस्ती 1952 झाली. नंतर 25 पैकी 3 उच्च न्यायालयांचे क्षेत्र राज्यांपेक्षा अधिक आहे. एका राज्यापेक्षा अधिक आहे. सेपरेट युटीसाठी दिल्ली येथे हायकोर्ट आहे. जम्मू काश्मीर आणि लडाखसाठी पण केलेलं आहे. हायकोर्टचे कार्यक्षेत्र वाढवण्याचा अधिकार संसदेला आहे. हायकोर्टचे कार्यक्षेत्र वाढवण्याचा अधिकार संसदेला आहे. नंतर व्हेरी इम्पॉर्टंटमध्ये 1862ला बॉम्बे, मद्रास, कोलकाता कोमुब 3 उच्च न्यायालय क्षेत्र मोठे असणारे 1862ला स्थापन झाले. नाऊ जम्मू काश्मीर पण 2 युटीसाठी आहे. नंतर 1866ला अलाहाबाद येथे 1866 अलाहाबाद UP. 1875 पंजाब हरियाणासाठी. 1884 कर्नाटकासाठी. 1916 बिहारसाठी. 1928 जम्मू काश्मीरसाठी. 1948 ओरिसा आणि गुवाहाटी म्हणजे आसाम, नागालँड, मिझोराम, अरुणाचल प्रदेशसाठी. 1948 ओरिसा आणि गुवाहाटी आहे. 1949 राजस्थान. 1954 तेलंगणा. 1956 केरळा MP. 1956 केरळा मध्य प्रदेश. 1956 1960ला गुजरातमध्ये. 1966ला दिल्लीमध्ये. 1971ला हिमाचल प्रदेशमध्ये. 1975ला सिक्कीममध्ये. 2000मध्ये छऊजा. 2013 मत्रिमे मणिपूर त्रिपुरा मेघालय येते. 2019 आंध्र प्रदेशसाठी अमरावती येते. 1966ला पंजाब हायकोर्टचे पंजाब आणि हरियाणा चंदीगडसाठी गेले 1966ला. नंतर 1973ला म्हैसूरचं कर्नाटक हायकोर्ट नाव दिलं. कर्नाटक हायकोर्ट नाव दिलं 1973ला. 1971ला आसामचं गुवाहाटी उच्च न्यायालय केलं. हायकोर्ट जजेसची संख्या घटनेत स्पेसिफाय नाही आहे, राष्ट्रपती ठरवतात. कलम 216नुसार हायकोर्ट जजेसची संख्या राष्ट्रपती ठरवतील. हायकोर्टचा चीफ जस्टिस आणि जजेस यांपासून हायकोर्ट बनलेलं आहे. चीफ जस्टिस आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि जजेसपासून काय बनलेले हायकोर्ट बनलेले आहे. 215मध्ये हायकोर्ट हे अभिलेख न्यायालय असतात. आपल्या अवमानाबद्दल त्यांना शिक्षा देता येते. 129
215, 129, 215, 217, कारण की 216मध्ये संख्या आहे, 216मध्ये संख्या आहे. 217 न्यायाधीशांची नियुक्ती व पदाच्या शर्ती. नेमणूक राष्ट्रपती करतात. चीफ जस्टिस ऑफ इंडिया, चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट यांच्या सल्ल्याने जजेस, चीफ जस्टिस राष्ट्रपती, चीफ जस्टिस ऑफ इंडिया राज्यपाल यांच्या सल्ल्याने, चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि राज्यपालांच्या सल्ल्याने राष्ट्रपती नियुक्त करतील. अशावेळी CGIने 2 सिनियर मोस्ट जजेसचा सल्ला विचारात घ्यावा. थर्ड जजेस केसमध्ये बनले 2 सिनियर मोस्ट जजेसचा सल्ला घ्यावा. थर्ड जजेस केसमध्ये बनलेले हायकोर्ट जजेसची नेमणूक करताना. नेमकं सेकंड जजेस केस 1993 CGIच्या सल्ल्याशिवाय नेमणूक करता येत नाही. चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या सल्ल्याशिवाय हायकोर्टच्या न्यायाधीशांची नेमणूक करता येत नाही असं म्हणलेलं आहे. सेकंड जजेस केसमध्ये बनलेले हायकोर्टच्या न्यायाधीशांची नेमणूक चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या सल्ल्याशिवाय करता येत नाही. 62 इयरपेक्षा जास्त असू नये वय. 7वी घटनादुरुस्तीनुसार 60 वर्ष होतं. 15व्या घटनादुरुस्तीने 62 केले. 7ला 60, 15ला 62, 7ला 60, 15ला 62, 1956 आली बरोबर. 15वी 1963ला. नंतर 217 2मध्ये क्वालिफिकेशन आहे. भारताचा नागरिक असावा, 10 वर्ष न्यायालयात काम केलेले असावे, 10 वर्ष ॲडव्होकेट असावा, हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट, हायकोर्टमध्ये किंवा डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये कमीत कमी वयाची अट नाही आहे. 200 अट नाही आहे. कायदेपंडित असावा ही प्रोव्हिजन नाही आहे. कायदेपंडित असावा ही प्रोव्हिजन हायकोर्टच्या जजेससाठी नाही आहे. 217(1) काय म्हटलेलं आहे, स्वतःहून राजीनामा देईल. रिमूव्हल सुप्रीम कोर्टच्या जजेससारखं आहे. बदली करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. सुप्रीम कोर्ट जजेस म्हणून नियुक्त झाल्यास पद रिक्त होतं. नंतर थर्ड आहे, पदाच्या बाबतीत निर्णय राष्ट्रपती घेतील. CGIशी विचारविनिमय करून घेतील. तो अंतिम असेल. वयाच्या बाबतीतचा निर्णय राष्ट्रपती घेतील चीफ जस्टिस ऑफ इंडियाचे विचारविनिमय करून. 218मध्ये रिमूव्हलच्या ठरावाबाबत संसद ठरवते. 219 शपथ किंवा प्रतिज्ञा घेणं. शपथ 219मध्ये दिले. राज्यपाल शपथ देतात. 3ऱ्या अनुसूचीनुसार राज्यपाल शपथ देतात. कुणाला? हायकोर्टच्या जजेसला. हायकोर्ट जजला शपथ किंवा CJला शपथ कोण देतं? राज्यपाल देतात. 219 नुसार, कलम 219 नंतर आहे 220 हायकोर्टचा जज प्रायव्हेट प्रॅक्टिस करू शकत नाही. 220मध्ये म्हणलेलं आहे हायकोर्टचा जज प्रायव्हेट प्रॅक्टिस करू शकत नाही. 221मध्ये वेतन आणि भत्ते. 232मध्ये 125मध्ये तरतूद यायची. संसद कायद्याद्वारे ठरवते. नुकसानकारक तरतूद करू शकत नाही. संसद कायद्याद्वारे ठरवते वेतन भत्ते, पण नुकसानकारक करू शकत नाही. रिटायरमेंट नंतर 50% पेन्शन मिळते. केंद्र देतं, पगार राज्य देतं. हायकोर्ट जजेसची पेन्शन केंद्र देतं, पगार राज्य देतं. ट्रान्सफर ऑफ जजेस 222मध्ये ट्रान्सफरबद्दल माहिती आहे. 222मध्ये ट्रान्सफरबद्दल माहिती आहे. राष्ट्रपती करतो. 1977मध्ये बदली ही शिक्षा म्हणून करू नये, जनहितार्थ असावी. 1994ला काय म्हटलेलं आहे, ज्याची बदली झाली आहे तो ज्युडिशियल रिव्ह्यूची मागणी करू शकतो. 1994ला म्हटलेलं आहे. आणि बदली ही शिक्षा नसावी असं 1977ला म्हटलेलं आहे. बदली ही शिक्षा नसावी 1977ला म्हटलेलं आहे. नंतर थर्ड जजेस केस 1998ला बदली करताना चीफ जस्टिस ऑफ इंडियाचा सल्ला घ्यावा. राष्ट्रपतीने 4 जजेसचा बदली करताना 4 जजेसचा सल्ला घेईल चीफ जस्टिस ऑफ इंडिया. 2 हायकोर्ट जजेस आणि 2 हायकोर्टचे चीफ जज, 2 हायकोर्टचे चीफ जज CJ 2 आणि 2 अदर जजेस यांचा सल्ला घेईल. थर्ड जजेस केस 1998 नुसार म्हटलेलं आहे. कलम 223मध्ये ॲक्टिंग चीफ जस्टिस ॲक्टिंग कार्यार्थ मुख्य न्यायमूर्तीचे पद रिक्त झाल्यास, अनुपस्थितीत असल्यास, कार्य करण्यास असमर्थ असल्यास तेव्हा राष्ट्रपती इतर जजेसपैकी एकाची कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक करतात. 224मध्ये काय म्हणलेलं आहे, अतिरिक्त व कार्यकारी न्यायाधीशांची नेमणूक. अतिरिक्त कार्यकारी काम वाढल्यामुळं, थकीत राहिल्यामुळं राष्ट्रपती 2 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी 224मध्ये म्हणलेलं आहे कालावधीसाठी नेमणूक करतील. राष्ट्रपती हायकोर्ट जजेस म्हणून. इथं पण कोणी मुख्य न्यायमूर्तींच्या पद रिक्त असल्यास राष्ट्रपतीच करतील. 224(3) स्थायी न्यायाधीश पुन्हा रुजू होईपर्यंत राष्ट्रपती एखाद्याची नियुक्त करतील. यापैकी कुणी 62 वय पूर्ण व्हायच्या आतच काम करेल, त्याच्यापेक्षा जास्त काम करता येणार नाही. कलम 224 आहे निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक. राष्ट्रपतीच्या परवानगीने चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट एखाद्या निवृत्त न्यायाधीशाला बोलवण्यासाठी चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट काम करण्यास विनंती करू शकतात. याचे पत्ते राष्ट्रपती ठरवतात. इतर वेळी न्यायाधीश म्हणून काम करता येणार नाही. नंतर 225 हायकोर्टची अधिकारिता. संविधान, संसद कायदा, विधिमंडळ कायदा, IPC, CRPC, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, ठीक आहे. अधिकारिता 225मध्ये दिलेली आहे. 226मध्ये रीट ज्युरिडिक्शन आहे. 139 226 रीट ज्युरिडिक्शन आहे. सुप्रीम कोर्टपेक्षा मोठा अधिकार आहे. फंडामेंटल राईटसाठी प्लस इतर गोष्टींसाठीही काढू शकतो. गव्हर्नमेंट खाजगी विरुद्धही काढणं शक्य आहे. 1997ला चंद्रकुमार केस. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, रीट ज्युरिडिक्शन मूलभूत चौकटीचा भाग आहे. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, रीट ज्युरिडिक्शन मूलभूत चौकटीचा भाग आहे. चंद्रकुमार केस 1997ला म्हटलेलं आहे. नंतर ॲपिलेट ज्युरिडिक्शन, अपील करण्याचा अधिकार. हायकोर्टचा अपील करण्याचा अधिकार हा सुप्रीम कोर्टपेक्षा जास्त आहे. फर्स्ट अपील फॅक्ट कायद्याचा प्रश्न असल्यास, सेकंड अपील कायद्याचा प्रश्न असल्यास,
कोलकाता, मुंबई, मद्रास इंट्रा कोर्ट अपील चालायचे. ट्रायब्युनलच्या निर्णयावरती अपील घेतलं जायचं, करता येतं. 1997 पासून आधी सुप्रीम कोर्टकडे होतं. 1997 पासून ट्रायब्युनलच्या निर्णयाबाबत हायकोर्टकडे जावे, आधी फक्त सुप्रीम कोर्टकडे जाण्याचा अधिकार होता. सबऑर्डिनेट कोर्टने 7 वर्ष शिक्षा दिली असल्यास, सबऑर्डिनेट कोर्टने 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा दिली असल्यास, CRPC जजमेंट्स विरुद्ध सबऑर्डिनेट कोर्टने 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा दिली असल्यास अपील करता येतं. ओरिजिनल ज्युरिडिक्शन, MPMLA निवडणुकीचा वाद, महसूल कर व त्याची वसुली, फंडामेंटल राईट्सबाबत नॉट एक्सक्लुझिव्ह, कॉन्करंट विथ हायकोर्ट, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, ॲडमिरॅलिटी मॅटर्स. कंटेम्प्ट ऑफ द कोर्ट आणि ॲडमिरॅलिटी मॅटरमध्ये ओरिजिनल ज्युरिडिक्शन आहे. सुपरवायझरी ज्युरिडिक्शन, 227 मध्ये राज्यातील सर्व न्यायालयांवरती देखरेख ठेवण्याचा अधिकार आहे, 227 मध्ये दिलेला आहे. त्यांच्याबाबत नियम करू शकतात, माहिती मागू शकतो, यासाठी फी ETC ठरवू शकतो. 224(4) मध्ये कोर्ट मार्शल सैन्यसंबंधी कोणतेच अधिकार यात येत नाहीत. कोर्ट मार्शल व सैन्यसंबंधी कोणतेच अधिकार येत नाही. 227(4) मध्ये म्हटलेलं आहे, एखाद्या कोर्टचा निर्णय रिवाईज करू शकतो, याचा निर्णय राज्यातील सर्व कोर्टला बंधनकारक आहे, तो सुमोटो अधिकार आहे. याचा निर्णय सर्व कोर्टला बंधनकारक आहे राज्यातील, तो सुमोटो अधिकार आहे. 227(4) मध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि ज्युडिशियलवरती पण आहे. जिल्हा न्यायाधीश बदली व नेमणूक राज्यपालाच्या सहाय्याने करणे, जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक व जिल्हा न्यायाधीशांची बदली व नेमणूक राज्यपालांच्या सहाय्याने करणं. 228 एखादी केस स्वतःकडे वर्ग करून घेणं प्रलंबित असल्यास, एखादी केस स्वतःकडे वर्ग करून घेणं प्रलंबित असल्यास 228 मध्ये म्हणले एखादी केस स्वतःकडे वर्ग करून घेणं. संविधानाचा अर्थ लावणे गरजेचे आहे असं वाटल्यास, संविधानाचा अर्थ लावणं गरजेचं आहे असं वाटल्यास 229 सुप्रीम कोर्टच्या हायकोर्टच्या अधिकारिता, स्टाफ यांचा खर्च 229 146. अधिकाऱ्यांची नियुक्ती, हायकोर्ट अधिकाऱ्यांची नियुक्ती चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट करतात, मुख्य न्यायाधीश हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश करतात. राज्यपाल नियम बनवू शकेल. न्यायालयाशी संलग्न नसलेल्या नेमणुका करताना PCSचा सल्ला घ्यावा. संलग्न नसलेल्या न्यायालयाशी संलग्न असलेल्या नेमणुका करताना PCSचा सल्ला घ्यावा. यांचा खर्च, वेतन, भत्ते हे राज्याच्या एकत्रित निधीवरती भारित केले जाईल. यात हायकोर्टची फीज व इतर गोष्टी येतील. 230 मध्ये हायकोर्टचे क्षेत्र वाढवल, कमी करू शकेल. 230 संसद हायकोर्टचं क्षेत्र वाढवू शकेल, कमी करू शकेल. नंतर विधिमंडळाला याबाबत काहीच करता येत नाही. विधिमंडळाला याबाबत काहीच करता येत नाही. हायकोर्टच्या बाबतीत संसदेला सगळे अधिकार आहेत. 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार सेंट्रल लॉ विरुद्ध हायकोर्ट निर्णय घेऊ शकत नाही. 226 मध्ये म्हटलं होतं, पण 43व्या घटनादुरुस्तीनेच हे रद्द करण्यात आलं. नंतर दुय्यम न्यायालय भाग 6 प्रकरण 6 जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक 233. जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती 233 नुसार केली जाते. राज्यपाल करतात. हायकोर्टच्या सल्लामसलत करून मिनिमम 7 वर्ष काळ अधिवक्ता असावी. हायकोर्टने शिफारस केलेली असावी. अंतर ती जिल्हा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास पात्र राहील. हायकोर्टने शिफारस, 7 वर्ष अधिवक्ता आणि राज्यपाल नेमणूक करेल. 233A DM ची नियुक्ती व त्याने दिलेले निर्णय, जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती व त्याने दिलेले निर्णय. 233 234 मध्ये GMची व्यतिरिक्त इतर न्यायिक सेवेतील पदांची भरती MPSC व हायकोर्ट यांच्या सल्ल्याने राज्यपाल करतील. स्वतःच्या नियमानुसार नियुक्ती करेल कोर्ट. 234 मध्ये म्हणले. 235 सर्व राज्यातील सर्व दुय्यम न्यायालयांवरती हायकोर्टचे नियंत्रण असेल. 227 मध्ये बनले. हायकोर्टच्या नियंत्रणाखाली काम करतील सर्व दुय्यम न्यायालय. 236 अर्थ, DM आणि न्यायिक सेवा यांचा अर्थ दिलेला आहे. 236 मध्ये DM आणि न्यायिक सेवा यांचा अर्थ दिलेला आहे. आणि 237 या प्रकरणातील तरतुदी इतर दंडाधिकाऱ्यांना लागू होण्याबाबत राज्यपाल जाहीर अधिसूचना काढेल आणि त्यानुसारच लागू होईल. राज्यपालाच्या जाहीर अधिसूचनेनेच लागू केलं जाईल.